दिव्या हुरकट साम संजीवनी या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. रक्तवाहिन्यांचे आजार आणि माधवबागचे निवासी उपचार या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत माधवबागच्या ओपीडी हेड आणि तज्ञ डॉक्टर दीपाली देशमुख मॅम. मॅम, कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. नमस्कार. 70% मधुमेहींचा मृत्यू हृदयरोगाने होत असतो. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या वाढत्या वयानुसार जाड बनतात. त्यांच्यात चरबी साठत गेल्याने रक्तपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होतो. मांसपेशींना रक्त न मिळाल्याने हृदय स्वास्थ्यावर गंभीर परिणाम दिसून येतो. त्यामुळे अटीतटीचा प्रसंग येण्यापूर्वीच हृदयरोगांचा निदान वेळीच उपचार करणं गरजेचं आहे. पण हे निदान उपचार करायचं कसं? कितीसा कालावधी या आजारांना बरं करण्यासाठी लागू शकतो? असे अनेक प्रश्न रुग्णांच्या मनात येतात. यासाठीच आजच्या कार्यक्रमाचे आयोजन आपण केले आहे आणि या कार्यक्रमात खास आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत माधवबागच्या ओपीडी हेड आणि तज्ञ डॉक्टर दीपाली देशमुख मॅम. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूयात. मॅम, पुन्हा एकदा तुमचं कार्यक्रमात स्वागत आहे. खरं तर माधवबागमध्ये आयुर्वेदिक पद्धतीने चिकित्सा होत असते, उपचार होत असतात आणि असा एक साधारण समज आहे की आयुर्वेद पद्धतीने जी चिकित्सा होते त्याला खूप वेळ लागतो भरपूर. तर हे खरं आहे का? या बाबतीत तुम्ही काय सांगू शकता? आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी खूप वेळ लागतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप वेळ जाणार आहे. बायपास सांगितलेली आहे, प्लास्टिक सांगितलेली आहे आणि वेळ जात असेल तर मग काय करणार पेशंट? तर हे आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी जो खूप वेळ लागतो हा सगळ्यांचा गैरसमज आहे. याच्यासाठी निदान खूप इम्पॉर्टंट आहे, डायग्नोसिस खूप इम्पॉर्टंट आहे. जर कुठल्याही डिसीजचं आपल्याला डायग्नोसिस व्यवस्थित झालं तर नक्कीच त्याची ट्रीटमेंट प्रॉपर होणार आहे. यासाठी माधवबाग हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या आपण डायग्नोस्टिक टूल्स हे आपण ॲलोपॅथीचे वापरतो आणि ट्रीटमेंट आपण आयुर्वेदिक करतो. आता डायग्नोस्टिक टूल्स काय आहेत? तर सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रेस टेस्ट, 2D इको GLS, कार्डियक इम्पॅन्डोसोग्राफी, पुन्हा ब्लड इन्व्हेस्टिगेशन सगळ्या प्रकारचे, NT प्रो BNP, पुन्हा तुमचं लिपिड प्रोफाईल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण टेस्ट करून घेतो. त्याच्या उपर आपण CT अँजिओग्राफी विथ व्हॉल्यूमॅट्रिक स्टडी अशी पण पेशंटचे टेस्ट करून घेतो. पहिल्या दिवशी सगळ्या टेस्ट करतो आणि पुन्हा शेवटच्या दिवशी ट्रीटमेंट झाल्यानंतर आपण टेस्ट करतो आणि विथ रिपोर्ट्स पेशंटला दाखवतो. म्हणजे सांगायचा उद्देश, जर डायग्नोसिस परफेक्ट असेल तर नक्कीच त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित होते आणि त्याचा योग्य रिझल्ट आपल्याला दाखवता येतो. पूर्वी कसं असायचं की पेशंटला बरं वाटतंय की नाही हे पेशंटच सांगू शकत असायचा किंवा डॉक्टरांना वाटते की हा ठीक आहे. पण त्याचे जे टूल्स आहेत की जे आपण पॅरामीटर्स जे आहेत ते जर आपले डिफाईन असतील तर नक्कीच आपण पेशंटला हा सूर्य हा जयत्रथ दाखवून देऊ शकतो आणि तेच आपण हॉस्पिटलमध्ये माधवबाग ट्रीटमेंटमध्ये करतो. म्हणजे रिसर्च हेच सांगतो की जर अँजिओप्लास्टी एखाद्याची झालेली असेल आणि ते अँजिओप्लास्टी करण्याच्या पूर्वी जर तो ग्राउंडवर चालण्याची टेस्ट असते, त्याला म्हणतात 6 मिनिट वॉक टेस्ट, त्याच्यामध्ये जर 100 मीटर तो चाललेला असेल तर 6 महिन्यानंतर अँजिओप्लास्टी केल्यानंतर पुन्हा ही 6 मिनिट वॉक टेस्ट केली तर जवळजवळ पेशंट 160 मीटर चालू शकतो. म्हणजे 60 मीटरनी इम्प्रूव्हमेंट होते 6 महिन्यामध्ये. आणि आपण जेव्हा ही माधवबाग आयुर्वेदिक ट्रीटमेंट करतो हृदयरोगासंबंधित, त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी जर 100 मीटर पेशंट 6 मिनिट वॉक टेस्टवर चालला असेल तर 6व्या दिवशी तो 180 मीटर चालतो. म्हणजे 6 दिवसामध्ये 80 मीटरनी इम्प्रूव्हमेंट होते. आणि इथे तुमचं प्लास्टिक झाल्यानंतर 6 महिन्यानंतर 60 मीटरनी इम्प्रूव्हमेंट होते. इथे 6 दिवसात 80 मीटरनी इम्प्रूव्हमेंट होते. म्हणजे ही इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय? तर हृदयाला रक्तपुरवठा वाढला म्हणून तर हृदयाचं काम व्यवस्थित झालं म्हणूनच ते चालू शकले. म्हणजेच काय? तर सर्क्युलेशन हे 6 दिवसामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट पेशंटला दाखवतो, सर्क्युलेशन वाढले हे दाखवतो. तर हे तुम्हीच सांगा की ही ट्रीटमेंट आपली खूप लॉंग टाईम घेणारी आहे का इन्स्टंट रिझल्ट दाखवणारी आहे? अगदीच मॅम, खूपच इन्स्टंट रिझल्ट खरं तर यातून दिसत आहेत. आणि असं नाही आहे की आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही रिझल्ट दाखवायला फार वेळ घेते आणि त्याचे असे भरपूर उदाहरणं माधवबागनी आपल्याला दिलेले आहेत, दाखवलेले आहेत. तसाच एक व्हिडिओ आपल्याकडे आहे, त्यांचे अनुभव आपण पाहूया. मेरा नाम रमेश शुक्ला है. एक प्राइवेट मल्टीनेशनल कंपनी में जॉब कर रहा हूँ और उसके साथ साथ मेरे हॉबीज़ और ड्रीम्स जो कि स्पोर्ट्स रिलेटेड और सोशल एक्टिविटीज़, लिविंग फॉर सोसाइटी, इसी को लेके मैं आगे मेरा एम्स एंड ड्रीम्स सोशल जॉब्स रिलेटेड, सोशल वर्क रिलेटेड करना चाहता हूँ मैं. लाइफ बहुत ही अच्छे से चल रही थी, लेकिन समटाइम्स लाइफ थोड़ी सी अनप्रेडिक्टेबल भी हो जाती है.
1 जनवरी 2013 की एक सुबह अचानक मेरे चेस्ट में पेन हुआ और बहुत ही ज़्यादा वो पेन एग्रीवेट हो गया। इतना पेन एग्रीवेट हो गया कि हॉस्पिटल ले जाना पड़ा। एंजियोग्राफी हुई और एंजियोग्राफी में पता चला मुझे 70 और 90% ब्लॉकेजेस है। अलग अलग डॉक्टर्स अलग अलग ट्रीटमेंट्स के लिए सलाह देने लगे। कहीं ना कहीं मुझे स्टेंट नहीं लगाना था और इसलिए मैं अल्टरनेटिव ट्रीटमेंट, अल्टरनेटिव थेरेपीज़, अल्टरनेटिव मेडिसिन्स ढूंढने लगा। इंटरनेट पे ढूंढते ढूंढते मुझे पता चला कि साने केयर माधवबाग में भी बहुत अच्छा वर्ल्ड का फर्स्ट कार्डियक रिहेबिलिटेशन सेंटर है और वहाँ पे इसलिए मैंने डिसाइड किया कि वहाँ जाके ट्रीटमेंट कराऊँ। फिर बहुत ही अच्छा ट्रीटमेंट माधवबाग में मिला। जो मेरा वज़न 70 केजीज था, 6 दिन में ही 6-7 किलो कम हो गए। मेडिसिन रेगुलरली, योगा, डाइट, वो जैसे ही माधवबाग ने कहा था वैसे ही फॉलो करते करते धीरे धीरे मैं अपनी लाइफ आगे ले जाने लगा। फिर से इतना स्ट्रेंथ आ गया कि आज मैं फिर से मेरी स्कूटर सिर्फ बॉम्बे में ही नहीं, जबकि डोंबिवली से गोवा तक भी मैं स्कूटर से ट्रैवल किया हूँ। मेरे कुछ दोस्तों ने कहा कि चलो हम माउंट कलसूबाई पीक चढ़ते हैं। हार्ट की वो 30% EFT होते हुए भी मैं माउंट कलसूबाई पीक तक चढ़ के आया हूँ। बहुत सारे हार्ट पेशेंट्स को ये दिखाना है कि लाइफ ख़त्म नहीं होती है कभी, जब तक हम ना चाहें। और इसी के साथ मैं आप सबको कहना चाहता हूँ कि लाइफ बहुत ही सुंदर है और इसे नेगेटिव तरफ से बिल्कुल मत लीजिए। हमेशा पॉजिटिव रहिए। बी पॉजिटिव एंड बी हेल्दी एंड स्टे फिट। अगदी खूप सुंदर अशी ही प्रतिक्रिया आपण बघितली, खूप बोलकी अशी ही प्रतिक्रिया होती। तुम्हालाही माधवबागचे उपचार करून घ्यायचे असतील, लवकरात लवकर रिझल्ट पाहायचे असतील तर नक्कीच सध्या स्क्रीनवरती जे नंबर दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या आणि त्या नंबरवर तुम्ही फक्त एक मिस कॉल द्यायचा आहे आणि तुम्हाला तिथे अपॉइंटमेंट मिळू शकते आणि पुढची जी काही प्रोसिजर आहे, जे काही मार्गदर्शन तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला मिळू शकतं। मॅम, माझा पुढचा प्रश्न असा आहे की 30% झालेलं इजेक्शन फ्रॅक्शन वाढवण्यासाठी पंचकर्माची काही मदत होते का? नक्कीच हे सगळं जे झालेलं आहे ते पंचकर्म ट्रीटमेंटनीच झालेले आहे. आता EF 30% होणं म्हणजे नेमकं काय? आता इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे हृदयाच्या मांसपेशीची ताकद. आता हृदयाच्या मांसपेशीची ताकद नॉर्मली आपल्या सगळ्यांचं हृदय ना 50 ते 60%च काम करत असतं. कोणाचंच हार्ट 100% काम करत नाही. सगळ्यात महत्त्वाचं. आता हे कमी का होतं? तर बघा, सपोज एका माणसाकडून आपण भरपूर काम करून घेतलं आणि त्याला त्याचा पगारच दिला नाही तर तो चांगलं काम करेल का? तर नक्कीच नाही करणार आहे. सेम ॲज इट इज हृदयाच्या मांसपेशीला रक्तपुरवठा व्यवस्थित नाही झाला, त्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असल्यामुळे किंवा रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी झाल्यामुळे किंवा रक्तवाहिन्यामध्ये स्टेनॉसिस आल्यामुळे, जर काठिण्य आल्यामुळे जर रक्तपुरवठा व्यवस्थित नाही झाला तर त्या मांसपेशीला जर रक्तपुरवठा पोहोचलाच नाही तर त्या पेशी स्टार्वेशनमध्ये जाणे म्हणजेच तुमचं हे हार्टची ताकद कमी होणे. आता याचा ब्लड सप्लाय जर आपण वाढवून दिला तर नक्कीच ही हृदयाची ताकद वाढणार आहे. तर आता हा हृदयाचा रक्तपुरवठा कसा वाढतो? तर आपली जी संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी ट्रीटमेंट आहे त्यामध्ये स्नेहन, स्वेदन, हृदयधारा, बस्ती अशी आपली ट्रीटमेंट असते. आता स्नेहन म्हणजे काय? तर सगळ्या शरीराला मालिश केली जाते, पण ती कशी की तुमच्या हाताकडून तुमच्या हृदयाकडे, पायाकडून तुमच्या हृदयाकडे, म्हणजे जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा जो आहे ना तो तुमच्या हृदयाकडे करून दिला जातो. म्हणजे याच्याने काय होतं? पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होतो. पुन्हा वाफ दिली जाते. त्याच्याने काय होतं की सगळे शरीरामध्ये जे टॉक्झिन्स आहेत ते घामावाटे सगळे बाहेर काढले जातात. जे हृदयावर काही औषधद्रव्यांची धारा दिली जाते त्याच्याने हृदयाच्या मांसपेशीची आणि श्वसन करणारे जे मांसपेशी आहेत त्याचं कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्शन वाढवलं जातं. त्याच्यामुळे श्वसन करण्याला मदत होते. आणि जे इनिमा थ्रू औषध दिलं जातं हे फास्टेस्ट रूट टुवर्ड सर्क्युलेशन, म्हणजे सगळ्यात जवळचा हृदयापर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे तो इनिमा आहे, त्याला आपण बस्ती असं म्हणूयात. आयुर्वेदामध्ये बस्ती ही अर्धी चिकित्सा सांगितलेली आहे. याच्यामध्ये ह्या स्नेहन, स्वेदन, हृदयधारा, बस्ती जी संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी आपली ट्रीटमेंट आहे, हार्ट फेल्युअर रिव्हर्सल ट्रीटमेंट, याच्याने जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून म्हणजे पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होऊन व्हीनस रिटर्न वाढवला जातं. म्हणजे जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून कोलॅटरल फॉर्मेशन करून हृदयाचा
रक्तपुरवठा वाढवला जातो. हृदयाचा रक्तपुरवठा वाढला की हृदयाच्या मांसपेशीची ताकद वाढणार आहे. मांसपेशीची ताकद वाढली की जे काही दम लागतोय, छातीत भरतंय किंवा जे काही त्यांचे कामं करण्यासाठी त्यांना त्रास होत होता ते सगळे कमी होणार आहेत. आता जसं आपण रमेश शुक्ला सरांचं आपण उदाहरण घेतलं तर सर 2013ला आपल्याकडे ॲडमिट होते. तेव्हा त्यांना अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस सांगितले होते, हृदयाची कार्यक्षमता कमी होती आणि त्यांचं ॲक्सिडेंटमध्ये, रेल्वेच्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांचे दोन्ही पाय गेले होते. अरे बाप. तरी पण विदाऊट पाय ते त्यांची इच्छाशक्ती की मला कळसुबाई शिखर चढायचं आहे आणि हृदयाची ताकद 30% असताना ती आपण 7 दिवसामध्ये 30ची ती 40 केलेली आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी एका वर्षामध्ये त्यांनी कळसुबाईचं शिखर चढून आलेले आहेत. म्हणजे हे सगळं विल पॉवर, पॉझिटिव्हनेस आणि आपली इच्छा जी असते तसंच सगळं होत असतं. त्याच्यामुळे छान म्हणजे ताणतणाव कमी ठेवला तर नक्कीच आपण आपल्या हृदयाची कार्यक्षमता वाढवू शकतो आणि आपल्या संपूर्ण हृदय शुद्धीकरणाने हे नक्कीच आपण इम्प्रूव्ह करू शकतो. अगदी. तर फक्त 7 दिवसात डायबिटीज, BP, हृदयरोग, ब्लॉकेजेस अशा प्राणघातक आजारावर मात करण्यास सहाय्यक ठरेल अशी संशोधन सिद्ध चिकित्सा माधव बागची तयार केली आहे. त्याचसोबत त्यांनी वाढत्या हृदयरोगावर आळा घालण्यासाठी MIB पल्स नावाचा एक ॲप देखील तयार केला आहे, ज्यामध्ये 450हून अधिक डॉक्टरांचं डाएट मार्गदर्शन, पाककृती, व्हिडिओज, योग, ध्यानधारणा, एक्सरसाइज आणि आजारांविषयी माहिती असलेले हजाराहून अधिक व्हिडिओज आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे आजार नियंत्रणात ठेवू शकता. तर आजच प्ले स्टोअरमध्ये जाऊन माधव बागचा MIB पल्स ॲप तुम्ही डाउनलोड करा. मी एक छोटासा ब्रेक घेऊन परत येणार आहे, पण त्याआधी सध्या स्क्रीनवरती तुम्हाला जे नंबर्स दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या. आणि तुम्हाला काहीही मार्गदर्शन हवं असेल, काहीही चिकित्सा उपचार लवकरात लवकर रिझल्ट मिळवून घ्यायचं असेल आणि माधव बागला संपर्क करायचा असेल तर नक्कीच या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि त्यांचं मार्गदर्शन मिळवून घेऊ शकता. MIB पल्स ॲपबद्दल आपण अजून माहिती जाणून घेणार आहोत, मात्र एक छोट्याशा ब्रेक नंतर. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. माधव बागच्या OPD हेड डॉक्टर दीपाली देशमुख आज आपल्याला मार्गदर्शन करतायत. मॅम, पुन्हा एकदा ब्रेक नंतर तुमचं स्वागत आहे. खरं तर मला हे जाणून घ्यायचं आहे, माधव बागमध्ये खूप लवकर रिझल्ट्स मिळतात, खूप चांगले रिझल्ट्स आम्हाला बघायला मिळतात, पण जसं झोप न लागणं आहे किंवा पुन्हा पुन्हा तहान लागणं, नजर कमजोर होणं, असे बरेच जे डायबिटीजचे सिम्पटम्स आहेत ते 7 दिवसात पंचकर्मामुळे नियंत्रणात येऊ शकतात का? नक्कीच येऊ शकतात. आता आपण हे बघूया डायबिटीज म्हणजे नेमकं काय. डायबिटीजचे 2 प्रकार असतात, एक टाईप 1 डायबिटीज, एक टाईप 2 डायबिटीज. आता टाईप 1 जो डायबिटीज असतो तो वयाच्या 20व्या वर्षानंतर होतो. 20व्या वर्षाच्या आधी होतो. म्हणजे लहान मुलांमध्ये हा मोस्टली डायबिटीज होतो. ह्यामध्ये शरीरामध्ये इन्सुलिन तयारच होत नाही, म्हणून बाहेरून गोळ्या घ्याव्या लागतात. पण जो हा टाईप 2 डायबिटीज असतो वयाच्या 20व्या वर्षानंतर होतो. त्याच्यामध्ये वजन वाढलेलं असतं, ज्याच्यामध्ये शरीरामध्ये इन्सुलिन तर तयार होत असतं, पण इन्सुलिनच्या दाराशी एक प्रकारचं आवरण येतं, इन्सुलिन रेजिस्टन्स होतो. आणि रिसर्चनी हे सिद्ध केलेलं आहे की ह्या इन्सुलिनच्या दाराशी सगळी चरबी जाऊन बसल्यामुळे ती रक्तातली साखर घेऊ नाही शकत, म्हणून रक्तात साखर वाढते आणि मांसपेशीला खाद्य मिळत नाही. सगळ्या मांसपेशीचं खाद्य हे साखर असतं. तुमच्या पोटाच्या, हाताच्या, पायाच्या, ब्रेनच्या सगळ्या मसल्सचं खाद्य असतं साखर. त्या मांसपेशीपर्यंत ते खाद्य मिळत नाही, म्हणून मग त्या मांसपेशीची ताकद कमी होते. म्हणून लिथार्जी येणे, वीकनेस वाटणे, चिडचिडेपणा होणे, झोप न लागणे, जास्त तहान लागणे, जास्त वेळा युरिनला जावं लागणे, खूप खाण्याची इच्छा होणे, ही सगळी आपल्याला लक्षणं दिसतात. तर कल्प्रिट कोण आहे याच्यामध्ये? तर त्याच्यामध्ये रक्तातली साखर पण कल्प्रिट नाही आहे किंवा मांसपेशी कल्प्रिट नाही, तर ही अतिरिक्त चरबी जी इन्सुलिनच्या दाराशी जाऊन बसली आहे तीच दोषी आहे. तीच जर आपण काढून टाकली तर नक्कीच आपण डायबिटीजपासून मुक्त होऊ शकतो. त्याच्यासाठी डाएट, एक्झरसाइज, पंचकर्म, मेडिसिन अशी जर प्रॉपर ट्रीटमेंट केली आणि त्यासोबत
आम्ही काही रॅशन देतो तेच जर काढून खाल्लं तर 90 दिवसामध्ये आपण GTT नावाची टेस्ट करतो, म्हणजे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. म्हणजे 75 ग्राम साखर खाऊन पुन्हा 2 तासांनी साखर बघितली तरी ती नॉर्मल आलेली आहे विदाऊट मेडिसिन्स. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते आपण करून देतो. म्हणजे आपण ट्रीटमेंट जरी आयुर्वेदिक करत असू तर हे सगळे जे टूल्स आहेत ते डायग्नोस्टिक्स टूल्स जे आहेत ते मॉडर्न मेडिसिन्स जे आहेत त्यामध्ये आपण फरक दाखवतो. म्हणून पेशंटला पण इम्प्रूव्हमेंट समजून येते आणि आम्हाला पण ते इम्प्रूव्हमेंट दिसून येते पेशंटमध्ये की ते हे सगळ्या गोष्टी करतात. आणि याच्यासाठी महत्त्वाचा जो रोल प्ले होतो तो पेशंट आणि त्यांच्या अटेंडरचा आहे. आणि ते MIB पल्स ॲप जो आम्ही क्रिएट केलेला आहे त्याच्यामध्ये पेशंटचं रोजच्या रोज त्यांचं ब्लड शुगर, त्यांचं वॉक किती करतायत, त्यांचं ब्लड प्रेशर किती आहे, त्यांचा हार्ट रेट किती आहे, हे सगळं रोज टाकायचं आहे. त्याच्यानुसार रोज घरी जरी गेलात तरी आम्ही डॉक्टर सगळं ते बघत असतो आणि त्याच्यानुसार त्यांचे मेडिसिन कमी जास्त होऊन 90 दिवसामध्ये त्यांचा डायबिटीज रिव्हर्स होऊन जातो. अगदी मॅम. खरं तर मॅम ब्लॉकेजेस म्हटलं की एकतर अँजिओप्लास्टी नाही तर मग बायपास असंच डोक्यात येतं. पण माधवबागमध्ये जे उपचार होतात ते विना शस्त्रक्रिया विना ऑपरेशन केले जातात. हे कसं काय शक्य होतंय? याच्यासाठी महत्त्वाची जी आपली चिकित्सा आहे की आयुर्वेदाने जी पंचसूत्री चिकित्सा सांगितलेली आहे ती आपण प्रॉपर फॉलो करतो. म्हणजे आयुर्वेदाने दिनचर्या सांगितलेली आहे, दिवसाचं आचरण कसं असावं हे सगळं सांगितलं आहे, ते सगळं आपण प्रॉपर फॉलो करतो. म्हणजे सकाळी ब्राह्म्य मुहूर्तावर उठून दंतधावन, नस्य, अंजन, कवल, गंडूश हे सकाळच्या वेळेस. त्याच्यानंतर हाफ एन वॉकिंग, योगा, प्राणायाम, मेडिटेशन पेशंटला शिकवलं जातं, करून घेतलं जातं. मग छोटा नाश्ता असतो. दिवसभरातून 2 वेळा पंचकर्म होतं. 4 वेळा हार्ट रेट, ब्लड प्रेशर, ECG, शुगर, 4 वेळा जेवणाच्या आधी, जेवणानंतर औषधं, रोज टेस्ट, रोज फरक पेशंटला दाखवला जातो. आणि याच्यामध्ये महत्त्वाची जी चिकित्सा आहे ती पंचकर्माची असते. कारण हे जे डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, ओबेसिटी आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, ताणतणाव आहे, हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत. खाण्यापिण्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, ताणतणावामुळे होणारे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याचा जो उपाययोजना आहे की एक गोळी घेतली की तुमचं ब्लड प्रेशर कमी होईल किंवा एक गोळी घेतली की तुमचा डायबिटीज क्लिअर होईल असं नाही आहे. तर हे लाईफस्टाईल चेंज केली, ज्या रोगाचं मूळ जे आहे तेच आपण नष्ट केलं तर पुढे पुन्हा ते दिसणारच नाही आहे. त्याच्यामुळे रिव्हर्स म्हणजे काय तर पुढे गेलेली गाडी नॉर्मल स्थितीत आणणे, म्हणजे आपण पूर्ण डिसीज रिव्हर्स करणे, ह्या गोष्टी आपण इथे करतो. आणि त्याच्यामधूनच आपल्याला ज्यांना बायपास सर्जरी सांगितलेली आहे, प्लास्टी सांगितलेली आहे, रॅदर ज्यांची झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण कोलॅटरल फॉर्मेशन करून हृदयाचा रक्तपुरवठा वाढवून देतो. म्हणजे 7 दिवसामध्ये नैसर्गिकरित्या आपण बायपास करतो. आणि दुसरी गोष्ट जे ब्लॉकेजेस रिव्हर्स होण्याची आहे, म्हणजे ब्लॉकेजेस पण रिव्हर्स होताना दिसत आहेत, त्याच्यासाठी आपण CT अँजिओग्राफी विथ व्हॉल्युमॅट्रिक स्टडी अशी पहिल्या दिवशी टेस्ट करतो आणि पुन्हा 3 महिन्यानंतर करतो. तर त्याच्यामध्ये जवळजवळ आत्ता आपण रिसेंटली 150 जणांची CT अँजिओग्राफी केली तर त्याच्यामध्ये 70% ब्लॉकेजेस कमी होताना दिसत आहेत. आणि हे ब्लॉकेजेस म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे, तर आपण जे काही खातो त्याचं व्यवस्थित पचन नाही झालं की त्याची खराब चरबी तयार होते आणि हळूहळू डिपॉझिट होत होत तुमचे ब्लॉक तयार होतात. म्हणजे आले कुठून ब्लॉकेजेस, आपण खाल्लं पण वापरलं नाही म्हणून तर शरीरात डिपॉझिट होतं. म्हणून व्यायाम, पथ्य, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं गरजेचं आहे. ते एक्झॅक्टली काय करायचं ते सगळं आपण इथे डिसाईड करून देतो, रॅदर आपण ते सगळं करून घेतो. त्यासाठी आपण डाएट बॉक्स पण तयार केलेले आहेत. वेगवेगळ्या डिसीजसाठी वेगवेगळे डाएट बॉक्स आहेत. रिव्हर्स डाएट बॉक्स ब्लॉकेजेस रिव्हर्स करण्यासाठी आहे. हाच कॅलरीज वाईज सगळं डिफाईन केलं आहे. तेवढंच जर प्रमाणात तुम्ही खाल्लं तर पहिल्या दिवशी आणि 3 महिन्यानंतर आपल्याला हे ब्लॉकेजेस कमी होताना दिसत आहेत. फक्त डाएट, एक्झरसाइज आणि आपल्या पंचकर्मा थ्रू. म्हणजे इन्स्टंट आपण 3 महिन्यामध्ये पेशंटला ब्लॉकेजेस पण रिव्हर्स होताना दाखवून देतोय. फक्त आपल्या ह्या प्रॉपर डायग्नोसिस, प्रॉपर ट्रीटमेंट आणि रिसर्च बेस्ड ट्रीटमेंट. म्हणजे हे सगळे जे ट्रीटमेंट आहेत ह्या रिसर्च बेस आहेत. म्हणजे आपलं वर्ल्ड हार्ट काँग्रेस, लॅन्सेट जर्नलमध्ये सगळे रिसर्च पेपर आपले पब्लिश झालेले आहेत आणि त्यांनी आपल्याला ॲप्रिशिएशन पण त्याच्यासाठी दिलेलं आहे. आणि अशाच खूप रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि त्यातलेच जे काही रुग्ण आहे त्यांचे अनुभव आमच्याकडे आहे. त्यातला एक अनुभव आपण पाहूया. नमस्कार, माझं नाव देवेंद्र संपतराव इथाप आहे. प्रत्येकाला एक मानसिक टेन्शन असतं, काही असतं. अशा एका टेन्शनमध्ये मी काम करत असताना सकाळी मला एकदम घाबरल्यासारखं झालं. संध्याकाळी 5 वाजता एका डॉक्टरांची भेट झाली. त्यांनी ताबडतोब मला ॲडमिट होण्यासाठी एक हॉस्पिटलचं चिठ्ठी दिली. अशा वेळी माझा एकदम BP लो होत गेला. ते सिस्टरच्या लक्षात आलं. सिस्टर एकदम ओरडली. त्यापुढं मला काय आठवत नव्हतं. दुसऱ्या दिवशी मला सेकंड डेला मला सांगितलं
तुम्हाला एक सिव्हिअर अटॅक येऊन गेला. त्यामध्ये तुम्ही पूर्णपणे तुमच्या शरीराच्या नाड्या वगैरे थांबल्या होत्या, फंक्शन पूर्ण थांबलं होतं. आम्हाला इथली नस हालताना सापडली कानामागची, म्हणून आम्ही तुम्हाला इलेक्ट्रिक शॉक देऊन तुम्हाला जाग केलं. परंतु तुम्हाला ताबडतोब एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टीचा सल्ला इमिजिएटली दिला. मी ज्या बिल्डिंगमध्ये राहत होतो त्या बिल्डिंगमध्येच माझ्या खाली एक डॉक्टर राहत होते. ते डॉक्टरांची 2 दिवसापूर्वी एन्जिओप्लास्टी झाली होती आणि तिसऱ्या दिवशी ते एन्जिओप्लास्टी करत असतानाच एक्सपायर झाले. मी त्यावेळी ठाम निर्णय घेतला की एन्जिओप्लास्टी करायची नाहीच. त्यावेळेलाच मला माधवबागचा गुगलवर मला माहिती मिळाली. मी ताबडतोब माधवबागला आलो. माधवबागला आल्यानंतर नाडी परीक्षण केलं, 2D इकोचा सल्ला दिला. संध्याकाळीच जेवायला गेलो. जेवण बघितलं इतकं चिडलो. रोज 2-2.5 भाकरी खाणारा माणूस याच्यावर काय खाणार. तुम्हाला लिटरली सांगतो, 2002 सालापासून मला BP होता, ब्लड प्रेशर होतं. 6 गोळ्या मला होता, 6 टॅबलेट होता. जाताना मला एकही ॲलोपॅथिक टॅबलेटची गोळी नव्हती. मी 4 वाजता उठतो, 4:30 पावणे 5ला सगळं फ्रेश होऊन चालायला जातो. चालवल्यानंतर तुमच्या MIB+ ॲप लावतो. आज माझं 14 किलो वजन कमी झालं, त्याबरोबर 15 सेंटीमीटर पॅन्टचा घेर कमी झालेला आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम यानं आपण किती चांगले होऊ शकतो हे मला माधवबागनं शिकवलंय. माधवबागची एकच अट की त्या तुम्ही फॉलो करा. जे काय इन्स्ट्रक्शन देतात, जो काय आहार देतात तो फॉलो करा, जो व्यायाम सांगतात ते फॉलो करा. तुम्हाला लवकर रिझल्ट मिळतात. मी प्रत्यक्ष उदाहरण आहे. अगदी. तर माधवबागमध्ये फक्त तुमच्या आजाराविषयीच नाही तर रुग्णांची आर्थिक बाजूचा देखील विचार केला गेलेला आहे. रुग्णांना आजारातून मुक्त होण्यासाठी आर्थिकदृष्ट्या काही अडथळे येता कामा नये म्हणून सोयीस्कर दरात ट्रीटमेंट किंवा EMI, आरोग्य फायनान्स सारख्या सोयी माधवबागच्या प्रत्येक क्लिनिक्समध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. तर तुम्ही या सुविधांचा नक्की लाभ घ्यावा हीच आमची इच्छा आहे. माधवबागने आंतरराष्ट्रीय स्तरावरील लॅसेंट इंटरनॅशनल जर्नल ऑफ कार्डिओलॉजी, जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया, ब्रिटिश मेडिकल जर्नल सारख्या जगप्रख्यात रिसर्च पेपर्सची मान्यता असलेली संशोधन सिद्ध संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही कॉपीराइट प्राप्त विना शस्त्रक्रिया चिकित्सा तयार केली आहे. आतापर्यंत 10 लाखांहून अधिक रुग्णांवर या चिकित्सेचा यशस्वीरित्या उपयोग करण्यात आला आहे. रुग्णांना त्यांच्या रक्तवाहिन्यांचे स्वास्थ्य सुधारून हृदय मजबूत करण्यासाठी या चिकित्सेचा नक्की कसा फायदा होतो हे डॉक्टर दीपाली यांनी आपल्याला आज सांगितले आहे. तुम्हाला या चिकित्सेविषयी अधिक जाणून घ्यायचे असेल तर 0224890626 या नंबरवर मिस कॉल द्या. हा नंबर सध्या तुम्हाला आमच्या स्क्रीनवर देखील दिसतोय, तर तुम्ही आवर्जून हा नंबर नोट करून घ्या आणि अधिक मार्गदर्शन किंवा माहितीसाठी तुम्ही नक्कीच या नंबरवर संपर्क करू शकता. मॅम, तुम्ही इथे आलात, खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना दिलं, त्यासाठी मनापासून आभार. धन्यवाद. आणि यासोबत साम संजीवनीमध्ये वेळ होते इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा साम TV.